आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. नमस्कार मित्रांनो, या विशेष वृत्तांतामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मी तुमचं स्वागत करतोय. आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि त्याच बरोबर कष्टकरी कामगार चळवळीतल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं रस्त्यावरची लढाई लढणारे आणि स्पष्ट वक्ते असलेले भाई कीर्तिकुमार बोरांडे आपल्यासोबत आहेत. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की हे निवडणूक जी प्रक्रिया आहे की होणारी जी निवडणूक आहे ती कशा पद्धतीने होत आहे आणि त्यानंतर नेमकं काय होत आहे आणि राजकारण कोणत्या लेवलला चाललंय या बऱ्याच गोष्टींचा ते उलगडा करणार आहेत. तत्पूर्वी राहुल सर, तुम्ही थोडस सरांच्या बद्दल बोला की नेमकं काय कशा पद्धतीने राहणार. आज माझ्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कष्टकरी कामगारांचं नेतृत्व असणारे भाई कीर्तिकुमार बोरांडे. प्रश्न असा आहे की विविध पक्षामध्ये निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहेत, तर अशा कार्यकर्त्यांना सुद्धा राजकीय क्षेत्रात उभं राहण्यासाठी, त्यांनाही सुद्धा निवडणुकीला तोंड सामोरं जाण्यासाठी, त्यांनाही करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. एकंदरीत या निवडणुकीला पाहत असताना भाई कीर्तिकुमार बोरांडे कसं पाहतात या गोष्टीचं विश्लेषण करूया. अमर गालपाडे सर, मुद्दा महत्वाचा आहे आणि फार आहे, काय सांगाल भाई? हे पहा, तुम्ही जे काय प्रश्न केला की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता, बाकीचं कुणाच्या किती येतील जातील, कोण सभा किती घेईल किंवा कुणाची युती होईल किंवा महायुती होईल, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा. ह्या परभणी महानगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून मला सगळ्यात जे काय अतिशय वाईट वाटणारी जी काय गोष्ट आहे, माझ्या मनाला लागलेली जी गोष्ट आहे ती अशी आहे की जे काही आपण सगळ्या पक्षाच्या मुलाखती पाहिल्या, उमेदवारांच्या ज्या काही मुलाखती घेतल्या, ह्या सगळ्या मुलाखती सगळ्या पक्षांच्या सगळ्या उमेदवाराच्या ज्या मुलाखती घेतल्यात ना, त्याच्यामध्ये प्रकर्षाने एक गोष्ट जाणवलेली आहे की प्रत्येक जे काही उमेदवार असेल तिकीट मागायला गेलेल्या मुलाखतीमध्ये प्रत्येक पक्षाकडून त्या उमेदवाराला फक्त तिकीट मागणाऱ्याला सगळ्यात मुख्य प्रश्न एकच विचारला गेला की तुम्ही निवडणुकीला किती रुपये लावू शकतात, किती पैसे लावू शकतात. हा सगळ्यात कळीचा मुद्दा होता मित्रांनो. आणि निवडणूक लढवायची का निवडणूक नाही लढवायची हे सुद्धा पक्षाने किंवा उमेदवारांनी फक्त पैशावर ठरवलेलं लक्षात ठेवा. आणि मग ह्याच्यातून वाईट कोणती गोष्ट घडलेली आहे की एका तरी पक्षाने मुलाखतीच्या दरम्यान कार्यकर्त्याला हा प्रश्न विचारलाय का की तू ज्या पक्षाचं आपल्या तिकीट मागतोस तू त्या पक्षामध्ये किती वर्षापासून काम करतोस. हा एकाही पक्षाने एकाही उमेदवाराला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला नाही, लक्षात ठेवा. त्यांनी प्रत्येक फक्त पुढाऱ्यांनी तेवढंच विचारलंय की तुम्ही किती पैसे लावू शकता. जर पैसे जर हा निकष असेल, आज माझ्या मते एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली ह्या सगळ्या मुलाखतीच्या दरम्यान की पक्षामध्ये तो कोणताही पक्ष असला, ज्या पक्षाच्या विरोधामध्ये मी काम करतो समजा किंवा ज्याची भूमिका आवडत नाही, ते भाजप असेल ते किंवा आणखी कुठले शिवसेना असेल किंवा आणखी अन्य पक्ष असतील, ह्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडे मी त्या ठिकाणी पारदर्शकपणाने पाहून मी ह्या गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो की ते जे कार्यकर्ते आहेत पक्षामध्ये काम करणारे, आता दोन जमाती निर्माण झालेल्या आहेत. पक्षामध्ये पक्षाचं काम करणारे कार्यकर्त्याची वेगळी जमात आहे आणि त्याच पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची वेगळी जमात आहेत. ह्या दोन जमाती प्रत्येक पक्षामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि मग कार्यकर्त्याचं काय काम आहे तर कार्यकर्त्याचं एकच काम आहे, आमचे नेते आले पक्षाचे, चला माणसं घेऊन या, झेंडे लावा, बॅनर लावा, त्याच्यानंतर पुन्हा पक्षाचा प्रोपगंडा करा, प्रचार करा, पक्षाने वरून घेतलेले धोरणे किंवा भूमिका आहे त्याची लोकांमध्ये चर्चा करा. हे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जमात वेगळी आहे. आणि ऐन वेळेला मी 50 लाख लावतो, मी 1 कोटी रुपये लावतो म्हणून मैदानामध्ये उतरणारी जी काही हे आयत्या वेळेला जे काही तिकीट घेणार आहेत ना, ही दुसरी जमात आहे. ह्याच्यामुळं ही गोष्ट आत्ता घडत असल्यामुळं ह्याचे सगळ्यात पुढे काय गंभीर परिणाम होणार आहेत आपल्यावरती, तर गंभीर परिणाम असं होईल की पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्त्याला जसा जसा ह्या गोष्टीचा अनुभव येईल की काम करणाऱ्या माणसाला तिकीट भेटत नाही तर ज्याच्यापाशी पैसे त्याला तिकीट भेटते, मनुष्याने काय होईल, काम करणारी जी जमात आहे कार्यकर्ता नावाची ती आता ह्याच्यानंतर सगळ्या पक्षातून लोप पावली जाईल. ही सगळ्यात वाईट गोष्ट मला या निवडणुकीच्या संदर्भाने जाणवते प्रकर्षानं. एकनिष्ठता जी होती पहिलं, प्रामाणिकपणा, पक्षाची एकनिष्ठता होती आणि त्या एकनिष्ठतेवर आधारित माणसाला तिकीट मिळायची, काय मिळायची, आता तसं होता दिसत नाही. प्रत्येक पक्षामध्ये पूर्वी काय व्हायचं, मुलाखतीला तोच प्रश्न व्हायचा ना की तो
पक्ष सभासद कधी झालास, किती वर्षापासून तू काम करतोस, पक्षाच्या कुठल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला, हा प्रश्न राहायचा. आणि त्याच्यामुळं काय व्हायचं माहिती का, मला आठवतं एकदा परभणीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं अभय साठे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती. त्यावेळेस त्यांनी विचारलं नाही की अभय साठे तुमच्याविषयी रुपये किती आहेत, हे विचारलं नाही. परंतु आता माझ्या डोळ्यासमोरचा प्रश्न आहे, आता दिनेश तुळशीने नरवाडकर गेले, ठीक आहे ना, ते भाजप मधला एक चांगला सामान्य कार्यकर्ता आहे, भाजपवर निष्ठ असणारा कार्यकर्ता आहे. त्याला जर विचारलं तू 50 लाख रुपये लावू शकतोस का, ते उमेदवारी सोडून द्यावं, ते मुलाखतीला तुमच्याकडे येणार नाही. म्हणजे कुठलाही मी त्यांचंच का नाव घेतलं, कारण तो भाजप आहे, लक्षात ठेवा. हे बाकीचे तर माझे सहकारी पक्ष आहेत, पण भाजपच्या त्या कार्यकर्त्याची पण तशी अवस्था आहे. ह्याच्या प्रचंड मनाला खेद वाटते. मी काय ह्या म्हणजे उमेदवारी मधला मी माझ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये जे काही चांगले माणसं काय असतील त्यांना सभागृहात धाडण्यासाठी एक थोडं मी माझ्या पद्धतीने जे होईल ते काम करणारा माणूस आहे. परंतु एक पारदर्शकपणाने ह्या निवडणुकीकडे पाहत असताना प्रचंड भयभीत करणाऱ्या गोष्टी आपल्याला समोर आलेल्या आहेत. अजून एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये येतो की आज आपण बघतो की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी 40 वर्ष काम केलेलं आहे, आज त्याच पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाचे येऊन पदाधिकारी कार्यकर्ते येतात, त्यांना तिकीट दिले जातं आणि या कार्यकर्त्यांना डावलल्या जातं, असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. त्यांचा प्रश्न रास्त आहे, ज्यांचा पक्षाचा काही संबंध नाही, किंवा मला माझा कुण्या पक्षाशी जोडू नका, मी कुण्या पक्षाचा नाही असं अंग झटकून सांगणारे लोक सुद्धा, त्यांना सुद्धा त्या पक्षाचं तिकीट भेटते. लक्षात ठेवा. माझं काय म्हणणं आहे की ह्या सगळ्या पक्षामध्ये राजकीय पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्ते ना, सामान्य जे 50 लाख 1 कोटी भरू शकत नाहीत किंवा उमेदवारी घेऊ शकत नाहीत, त्या सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, तुम्हाला जर चांगले दिवस आणायचे असतील तर तुम्ही एक काम केलं पाहिजे. तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पक्षानं ज्या पैशावाल्याला रेडीमेड त्या ठिकाणी उमेदवारी दिवशी उभा केलेले ना, तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या माणसाच्या विरोधात काम करू नका. तुम्ही काय करा, पहिलं काम एकच काम करा, जर ही खोड मोडायची असेल पार्टीची आपापल्या, तर तुम्ही काय करा, ज्या रेडीमेड लोकांना तिकीट दिलेत ना, या सगळ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना एकत्र यायचं आणि आपल्याच पक्षाने जे काही रेडीमेड माणसाला पैशावाल्याला माणसाला तिकीट दिलं का, त्याचा आधी त्या ठिकाणी नायनाट करून टाका. तसं माणसं आधी पाडा तुम्ही, त्याच्यानंतर मग पक्ष काय करतील तर निष्ठावंताची भविष्यामध्ये दखल घेतील, असं या ठिकाणी मला प्रांजळपणाने त्यांना आव्हान करू वाटतंय. निश्चितच कार्यकर्त्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं मत भाई कीर्तिकुमार. एकंदरीत सामाजिक राजकीय क्षेत्रात तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा संधी मिळणं आणि त्यांना सुद्धा न्याय मिळणं अशी भूमिका भाई कीर्तिकुमार बुरांडे यांनी घेतली आहे. अमर सर, आता आपल्यासोबत पत्रकार भाई कीर्तिकुमार बुरांडे यांनी नेमका जळजळीत प्रश्न काय आहे याच्यावरती भाष्य केलेलं आहे आणि सखोल अशी ते मुलाखत दिलेली आहे. सध्या आपल्यासोबत मोहसिन खान जोडलेले आहेत, राजकीय विश्लेषक आणि आमचे सिनियर असलेले ज्येष्ठ पत्रकार आहेत. काय प्रतिक्रिया आहे तुमची, कशा पद्धतीने निवडणूक आपण बघताय? कीर्तिकुमार बुरांडे साहेबांनी खरंच जो प्रश्न उपस्थित केला, सर्वच पक्षात हीच परिस्थिती आहे. 50 लाख रुपये आहे का, 1 कोटी रुपये आहेत का, असं विचारलं जातंय. जेव्हा हे पैसे लावून येतील मग त्याच्यावर ते काय काम करणार, तर पूर्ण जे काम होतील ते सगळे आपले पैसे काढण्याचे काम करतील. त्यामुळे भविष्यात परभणी शहराचा विकास थांबेल, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढेल. हा अत्यंत घातक गोष्ट आहे शहरासाठी. लोकांनी आता जे पैशावर लोक आहेत, खरंच त्यांना एकदा पाडाव, त्यांची खोड मोडाव. आणि पक्षामध्ये काय राहिलेलं नाही, पक्ष नाही, काय नाही, कोणी कोणत्या पक्षात चालला, आयाराम गयाराम संस्कृती वाढलेली आहे आणि ही परिस्थिती अत्यंत घातक आहे. आणि भविष्यात जेव्हा जो पैसे लगाएगा वो पैसे निकालेगा भी ना, जे लावणार ते काढणार, तर आपला विकास फुटणार आहे. निश्चितच सर्व परभणीच्या सुजाण नागरिकांनी या गोष्टीवर ध्यान द्यावे आणि जे पैशावर लोक आहेत त्यांचे पैसे सुद्धा घेऊ नये, त्यांना पाडण्याचे काम करावे, जेणेकरून शहराचा विकास होईल. मोहसिन खान यांनी सुद्धा भाई कीर्तिकुमार बुरांडे यांच्या जी काय प्रतिक्रिया दिली त्याच्यावर सुद्धा त्यांनी सहमती दर्शवलेली आहे. आणि खरंच एक महत्वाचा प्रश्न भाईंनी आपल्यासमोर उभा केलेला आहे. राहुल सर, काय म्हणतात बघा? आजच्या महत्वाचा जो विषय आहे आजच्या निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांचा आहे, नागरिकांचा आहे, कार्यकर्ते कुचंबना आहे. एकंदरीत भाई कीर्तिकुमार बुरांडे, पत्रकार मोहसिनजी यांनी सुद्धा मांडलेला आहे. अशा दररोज आपल्याशी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून विषय निश्चितच आपल्यासमोर आणलेला आहे. चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईबर करा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप लहानेसह मी राहुल लेवाळ, अमर गालपाडे, परभणी.